शेवटी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा महाराष्ट्राच्या मातीत विसावले गेले। बारामतीच्या मातीतील एक झंझावात आज तिथल्याच मातीमध्ये शांत झाला, यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे। मात्र गेल्या 2 महिन्यापूर्वी फरांदे बाबांनी व्यक्त केलेली भविष्यवाणी भाकणूक मात्र आता खरी ठरताना दिसत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातला कोहिनूर हिरावून नेला अशा प्रकारची महाराष्ट्राची राजकीय पोकळी न भरून निघणारी सध्या एक जागा महाराष्ट्रात तयार झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ते आतापर्यंतचा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री असणारे दादा आज आपल्यातून निघून गेले। तर महाराष्ट्रामध्ये फरांदे बाबांनी काय केली होती भविष्यवाणी, नेमकी अजित पवार यांच्या मृत्यूबद्दलची धक्कादायक हादरवणारी महत्वाची बातमी आता सगळीकडेच होते आहे व्हायरल। नेमकी काय आहे बातमी ती आता आपण जाणून घेऊया। लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असे बाजीप्रभू देशपांडे बोलल्याची नोंद इतिहासामध्ये आहे। एक कर्ता व्यक्ती गेली की सगळी समीकरणच बदलून जातात। आज अजित पवारांच्या जाण्याने या उक्तीची प्रकर्षाने जाणीव होते आहे। लवकर चिडणारा, फटकळ बोलणारा, स्पष्ट वक्ता पण तेवढ्याच लवकर चूक मान्य करून स्वारी म्हणणारा नेता आज महाराष्ट्राच्या राजकारणातून 28 जानेवारी 2025 रोजी नाहीसा झाला। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी बातमी आज सकाळीच घडली। आपल्यातील धुरंधर असे नेते असणारे अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले। फरांदे बाबांनी मात्र भविष्यवाणी केली होती। 2025 ची त्यांची भाकणूक नेमकी काय होती ती आता तुम्ही ऐका। राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी उलथापालथ होईल, अनपेक्षितरित्या अशा मोठ्या घटना घडतील, त्या घटना काय असतील त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं। नेमकं काय घडलं ते देखील आज आपण जाणून घेणार आहोत। सगळ्या घटनांमध्ये 2026 जानेवारीचा हाच महिना सुरू आहे। आज तारीख आहे 28-29। अजित पवार आपल्यातून निघून गेले। ही घटना कशी घडली, यामध्ये काय काय समोर आलंय ते आज समजून घेणं गरजेचं आहे। राज्याचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे मोठा अपघात झाला। या विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली। बारामतीच्या घराघरातून दादांच्यासाठी आवाज येत होता। अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे मोठा अपघात झाला। या विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि सगळीकडेच त्यांचा जळून खाक होणार विमान सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं। घरामध्ये दौऱ्यासाठी ते आले होते। विमानतळाजवळच ते विमान कोसळलं। 2 सहाय्यकांसह पायलट यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता। आज बारामतीमध्ये 4 सभा होत्या। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीसाठी एकत्र आले होते। महानगरपालिका निवडणुकींचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता। अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी विमान प्रशासनाने सुरू केली असली तरी दरम्यान विमान कोसळणारा, नेमकं विमान का कोसळलं, हे मुद्दामून घडून आणलंय का, बारामतीमधील या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा जो मृत्यू झाला त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यासाठी कोणत्या लहान पोराला जरी विचारलं तरी अजित पवार यांच्याविषयी ते लहान पोर माहिती सांगेल असा महाराष्ट्राचा कर्तृत्ववान चेहरा आज आपल्यातून नाहीसा झालाय। पण अजित पवार आज आपल्यातून निघून गेलेत। जाता जाता अनेक मेसेज त्यांनी सोडलेत। एक पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरम्यान ते भाजपाच्या विरोधात गेले आणि भाजप यांच्या विरोधात जाऊन त्यांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा अजित पवारांनी शेवटचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न देखील यशस्वी झाला। त्याच निवडणुकीदरम्यान अजित पवारांचं एक स्टेटमेंट आलं होतं, भाजपच्या विरोधामध्ये तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे असं म्हणत त्यांनी आपल्या काकाला सर्वस्व स्वतःचं मानलं गेलं होतं। एकंदरीत जर विचार करायचा ठरला तर दोन्ही राष्ट्रवादी जाता जाता अजित पवारांनी एकत्र केल्या आणि शेवटी एकत्र करूनच अजित पवार या महाराष्ट्राच्या मातीत मिसळले गेले। असेही होत असतं पण अजित पवारांसारखा एक मोठा माणूस, एक धुरंधर आणि हजरजबाबी प्रशासनाला धाकात धरणारा किंवा आपल्या पद्धतीने वचक ठेवणारा एक नेता जो होता तो आपल्यातून निघून गेला।
कदाचित अजित पवार एकमेव असे नेते असतील की जे भले पहाटे उठून विविध कामांची चौकशी करायचे, विविध कामांचं विकास कामांचं भूमिपूजन करायचे. 6 वाजता म्हटलं तरी ते पुणे पिंपरी चिंचवड त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये हजेरी लावायचे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी हॅट्रिक केली होती. तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भुजवणारा एक महत्वाचा एकमेव व्यक्ती म्हणून त्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे. 2023 ला केलेली त्यांची बंडखोरी, नंतर निवडून आलेले 41 आमदार, या सगळ्या गोष्टी अजित पवारांचं एक वेगळं नेतृत्व प्रस्थापित करतात. काकांपेक्षा अजित पवार कधीच मोठे नव्हते नाहीत, पण जाता जाता अजित पवारांनी काकांचा आशीर्वाद घेतला, हे मात्र तेवढंच सत्य आणि खरं होतं. राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय गणित कशी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता कुणाकडे जाईल, त्यावरती कोण मार्गी करेल, उपमुख्यमंत्री कोण होईल, ही राजकीय गणित पुढे काय ठरतील ते आपल्याला माहीत नाही. परंतु सध्या मात्र अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबावरती खूप मोठा घाला आलाय. आणि मित्रांनो, फरांदे बाबांनी याविषयी सगळ्यात मोठी भाकणूक केली होती. राज्यातील राजकारणामध्ये, ओव्हरऑल राजकारणामध्ये उलथापालट अटळ आहे. अनपेक्षित अशा घटना घडतील, सत्ता पालटली जाऊ शकते. या सगळ्या घडामोडींकडे जर एकंदरीत जर बघितलं तर नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये अजित पवारांसारखं एक मोठं नेतृत्व आपल्यात, ही अत्यंत दुखावणारी बातमी आपल्या समोर आली आणि ही भाकणूक अखेर खरी ठरली. महाराष्ट्राचा वाघ आपल्यातून निघून गेला. हे आजही आपलं मन सहन करायला आणि विश्वास ठेवायला तयार नाही, परंतु हे सत्य आहे. मित्रांनो, धन्यवाद.